नमस्कार. आजच्या या पवित्र आणि शांत क्षणी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत भगवान बुद्ध यांच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी. मिथुन राशीचे अधिपती, बुद्धिमत्ता, वाणी, तर्कशक्ती आणि व्यापाराचे दाता भगवान बुद्ध. त्यांचे स्मरण केल्याने मन शांत होते, विचारांना दिशा मिळते आणि जीवनात यशाचे दरवाजे उघडतात. म्हणूनच आता स्वतःला पूर्णपणे शांत करा. डोळे हलकेच मिटा, श्वास खोल घ्या आणि हळूहळू सोडा. मनातील सर्व ताण, चिंता आणि अस्थिरता हळूहळू दूर होत आहेत. आता पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि एकाग्रतेने भगवान बुद्ध यांचे स्तोत्र ऐका. पुल्यस्त बुध स्तोत्रम. प्रियंगुकलिका श्यामं रूपेण अप्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्. उत्पातरूपो जगतान् चंद्रपुत्रो महाद्युतिः सूर्यप्रियकरो विद्वान् पीडां हरतु मे बुधः. शिरोदेशे स्थितं देवं बुद्धिदं बुद्धिवर्धनं सर्वक्लेशहरं देवं नमामि शशीनंदनम. हे बुधदेवा, तुमचा रंग प्रियंगू पुष्पासारखा सुंदर आहे. तुमचे रूप अत्यंत मनोहर आणि आकर्षक आहे. तुम्ही सौम्य आहात, शांत आहात आणि ज्ञान, बुद्धी आणि विवेक यांचे दाते आहात. चंद्राचे पुत्र म्हणून तुमच्यात सौंदर्य, शीतलता आणि तेज यांचा अद्भुत संगम आहे. हे विद्वान बुधदेवा, आमच्या जीवनातील सर्व अडचणी, संकटे आणि दुःख दूर करा. आमच्या मनातील गोंधळ शांत करा आणि विचारांना स्पष्टता द्या. आमच्या बुद्धीला प्रखरता द्या. निर्णय घेण्याची क्षमता वाढवा. आमच्या वाणीला गोडवा द्या, ज्यामुळे आम्ही सर्वांशी प्रेमाने आणि समजुतीने बोलू शकू. व्यवहारात यश द्या, कार्यात प्रगती द्या आणि जीवनात योग्य मार्ग दाखवा. प्रिय श्रोत्यांनो, मिथुन राशीच्या व्यक्तींकरिता भगवान बुद्ध यांची उपासना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही रास बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि वेगवान विचारसरणीचे प्रतीक आहे. पण कधीकधी अतिविचार, अस्थिरता आणि निर्णय घेण्यात गोंधळ यामुळे जीवनात अडथळे निर्माण होतात. अशा वेळी बुद्ध स्तोत्राचा जप मनाला स्थिरता देतो, विचारांना योग्य दिशा मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. हे स्तोत्र केवळ शब्द नाहीत, तर एक शक्तिशाली ऊर्जा आहे, जी आपल्या अंतर्मनाला जागृत करते आणि सकारात्मकतेने भरते. कल्पना करा, एक सुंदर हिरवागार प्रकाश आपल्या डोक्याभोवती फिरत आहे. तो प्रकाश म्हणजे बुद्धदेवांची कृपा आहे. तो आपल्या बुद्धीला स्पर्श करतोय, आपल्या विचारांना स्वच्छ करतोय आणि आपल्याला योग्य निर्णय घेण्याची शक्ती देतोय. आपल्या शब्दांमध्ये गोडवा येतोय, आपल्या संवादात स्पष्टता येतेय आणि आपल्या जीवनात यश, आनंद आणि समाधान वाढत आहे. प्रिय भक्तांनो, दर बुधवारी हे स्तोत्र श्रद्धेने म्हणा किंवा ऐका. हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि शक्य असल्यास हिरव्या मूग डाळीचे दान करा. या छोट्या कृतींमुळे बुधदेव अधिक प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात. आता पुन्हा एकदा पूर्ण भक्तिभावाने मनात भगवान बुद्ध यांचे स्मरण करा. हे बुधदेवा, आमच्यावर तुमची कृपा सदैव राहू द्या. आमच्या जीवनात ज्ञान, बुद्धी आणि यश द्या. आमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करा आणि आम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करा. या पवित्र स्तोत्राचा प्रभाव आपल्या जीवनात नक्कीच जाणवेल. फक्त श्रद्धा ठेवा आणि नियमित जप करत रहा. आपल्या जीवनात शांती, समृद्धी आणि यश नक्कीच येईल. धन्यवाद.